रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। विद्यार्थ्यांबद्दल शाळांची अनास्था वेळोवेळी समोर येते। भौतिक सुविधांचा प्रश्न तर कुंभवडेमधील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेला भेडसावतोय। शिक्षण विभागाचे प्रयत्न कुंभवडा शाळेत अपूर्ण आहेत। प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे। कायद्यानुसार शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे। शाळांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळाच्या मैदानासह इतर भौतिक सुविधांवरही भर देण्यात आली पाहिजे। दर्जेदार शिक्षणाची कास धरत शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे अशी कायद्यामागची संकल्पना असली तरी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अनेक वेळी नेहमीच समोर येतोय। विशेषतः जिल्हा परिषद शाळांमधील दुरावस्था अधिक ठळकपणे जाणवणारी आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडेला शिक्षण विभाग भौतिक सुविधा पुरवण्यात मागे आहे। विद्यार्थ्यांना किमान भौतिक सुविधांपासून वंचित ठेवायचं हे कितपत योग्य आहे? शासनानं शाळांमधील भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रित केलं असतं तर हे चित्र बदललं असतं। कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणं गरजेचं आहे। केवळ उपक्रमांची गर्दी करत आपण काही करतोय अशा थाटात शिक्षण विभाग आणि शासनाची वाटचाल सुरू आहे। दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात प्रश्नांचा गुंता वाढत चाललाय। मोठ्या प्रमाणात शाळांची वाढती संख्या दर, शैक्षणिक वर्षात नव्यानं येणाऱ्या सुरू होणाऱ्या शाळा, कायम विना अनुदानित, अनुदानित असं झालेले स्तर, शाळांचे प्रश्न आदीमुळे शिक्षण क्षेत्रात अडथळ्यांची शर्यत सुरू आहे। हे अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पुरेशा सुविधा तातडीनं पुरवाव्यात यावर लक्ष देण्याची गरज आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडे या शाळेला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी नुकतीच भेट दिली आहे आणि शाळेला भेडसावणाऱ्या अडचणी विचारून घेतल्या। तसंच आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेऊन शाळेच्या समस्या लवकरच सोडवू असं आश्वासनही दिलंय। यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रवी गावडे, सुनील वाळके, राजन घाडी, संदेश पडते, ओंकार घाडी, रोहन नाईक, दर्शन घाडी, मधुकर गावडे आदी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव गणपती बडकू पाटील, जीप पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडे या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर आज आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवडे या शाळेला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय श्री अमरसेन पुष्पसेन सावंत यांनी आमच्या शाळेला आज भेट दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री उमेश तोरसकर सर आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आमच्या शाळेला भेट दिली। तर आमच्या शाळेला आज त्यांनी भेट देऊन, माननीय सावंत सर यांनी भेट देऊन आमच्या शाळेमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा आमच्या शाळेचं कामकाज कसं चाललेलं आहे याचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येऊन आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा या ग्रामीण भागामध्ये, कुंभवडे ही ग्रामीण भागामध्ये कोणत्या अडचणी आहेत या सर्व अडचणींचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी त्या अडचणी दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा कसा फायदा होईल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली। त्याचबरोबर अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या शाळेला त्यांच्याकडून लाभलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी माननीय श्री अमरसेन सावंत साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या काही शाळांमध्ये ज्या काही अडीअडचणी असतील, मग गुणवत्तेच्या बाबतीत असतील किंवा भौतिक असतील, या सर्व अडीअडचणी आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रजित नायर यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी माननीय श्री अमरसेन सावंत साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री उमेश तोरसकर सर
यांचं त्याचबरोबर त्यांच्या सर्व टीमचं आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि खरोखरच आम्हाला आज एवढं छान वाटलेलं आहे की आमच्या कुंभवड्यासारख्या म्हणजे दोडामार्गमध्ये असणाऱ्या कुंभवडे शाळेला भेट देऊन या ठिकाणी सर्व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी आम्हाला अतिशय कौतुकाची अशी थाप दिलेली आहे आमच्या शाळा बघितल्यानंतर. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.